अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता लवकरच 4 डिसेंबरला 2025ला आपल्या दत्त जयंती या शुभदिनी म्हणजेच गुरुवारी येणार आहे. तर या शुभदिनी जयंती सोहळा साजरा करणार आहोत आणि आपल्या दत्त महाराजांचा पाळणा हलवणार आहोत. याबद्दलची दत्त जयंतीला काय करावे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दत्त जयंती दरवर्षी आपण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. सर्व दत्त भक्त पारायणाची सुरुवातही करत आहे. 21 दिवसाची सुरुवात करते, कोणी 11 दिवसाची तर कोणी 7 दिवसाचं पारायण करणार आहे. श्री गुरुचरित्र पारायणालाही सगळेजण बसणार आहोत आणि सामूहिक आपण पारायणही कोणी कोणी करत असतं. सर्वांच्या घरामध्येही पारायणाची सुरुवात होते आणि किंवा स्वामीच्या मठात सामूहिकही पारायणाची सुरुवात होते. दत्त महाराजांचा जयंतीचा सोहळा प्रत्येक दत्त भक्तासाठी एक पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेची म्हणजे मूर्तीची पादुकांची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. अशा पद्धतीने सर्वत्र दत्त जयंती महाराष्ट्रात जल्लोषात साजरा केला जातो. तर बघा, अवघ्या काही दिवसामध्ये मार्गशीर्ष महिना आपला आता सुरू झालेला आहे. तर बघा, या धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिना हा दत्त जयंती साजरा केली जाते आणि दत्तात्रय महाराजांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला मार्गशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता. त्यामुळे दत्त जयंती ह्या प्रदोष काळातच साजरी केली जाते. म्हणजे दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो. म्हणजे दत्त जयंती या सर्वांना प्रश्न पडला की आपण दत्त जयंतीला नेमकी तारीख कोणती आहे, दत्त महाराजांची पूजा या दिवशी कशी करावी, कोणती उपासना करायची आहे, तर याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, दत्त जयंतीची तिथी जी आहे तर ते बघा 4 डिसेंबरला सकाळी 8:38 सुरू होणार आहे. तर 5 डिसेंबरला सकाळी 4:44 असणार आहे. तसं तर उदय तिथीनुसार आपण 4 डिसेंबरलाच आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत. तर बघा, त्या दिवशी आपल्याला दत्त जयंती जी आहे तर एकदम शुभदिनी म्हणजे गुरुवारी चाललेले आहे. गुरुवार हा आपल्या महाराजांचा म्हणजे दत्तगुरूंचाच वार आहे. त्यामुळे आपण दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान झाल्यावर दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे. पूजा करताना मूर्तींचा अभिषेक करायचा आहे. बघा, तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही ते नुसतं पुसून तुम्ही त्यांना अक्षदा वगैरे लावू शकता. हळदी म्हणजे कुंकू किंवा आपला चंदनाचा टिका लावायचा आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर नक्कीच अभिषेक करायचा आहे. अष्टगंध लावून महाराजांना हार फुले अर्पण करायचे आहेत. धूप अगरबत्ती व शुद्ध गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करायचा आहे. तर त्या दिवशी आपल्याला दत्तबावनी गुरुचरित्र अध्यायाचा 16वा अध्याय आणि 17वा अध्याय वाचायचा आहे. गुरुलीला अमृत, स्वामी चरितसारामृत, दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचायचे आहेत. बघा, ज्यांना कुणाला शक्य नाही आहे पारायण करण्याचं 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस, तर तुम्ही या सेवा नक्कीच त्या दिवशी करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. दत्त महाराजांचा प्रसाद वाटायचा आहे. त्या दिवशी प्रत्येक घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे ज्या पद्धतीचा नैवेद्य केला जातो ते गोड पदार्थ बनवून आपण नैवेद्यात अर्पण करायचं आहे. तर बघा, आपल्याला त्यानंतर या दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आपल्याला दत्त भक्त गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण करतात. त्यांची पारायणची जे दत्त जयंतीचा 7वा दिवस असेल तर त्याच्यानंतर आपल्याला 5 डिसेंबरला त्याची समाप्ती करायची आहे. म्हणजेच आपल्याला दत्त जयंती दिवशीही तुम्ही पौर्णिमेला समाप्ती करू शकतो. भाविक 7 दिवसाचं पारायण करून आपल्याला त्या नंतर त्याचं समाप्ती म्हणजे त्याची सांगता करत असतात आणि त्या दिवशी आपल्याला एका विवाहित जोडप्याला बोलवून आपण त्यांना जेवायला घालायचं आहे. जर तुम्हाला जोडपं नाही मिळालं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही कुणाला हे अन्नदान करू शकता. यथाशक्ती तुम्ही अन्नदान या दिवशी करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी बघा, पारायण जर कुणी केलं असेल तर त्याचं फळ त्याला निश्चित मिळणार आहे. कारण दत्त जयंतीनिमित्त आपण जे काही पारायण करतो, आपण दत्तांची सेवा करतो. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ जे आपण पठण करतो, पारायण करतो, त्याचं दिव्य शक्ती आपण या दिवसामध्ये ज्या काही सोहळा आहे दत्त जयंतीच्या तर सोहळ्यामध्ये केलं तर आपले असं म्हटलं जातं की दत्त जयंती ही ह्या सोहळ्यामध्ये दत्त जागृत असतात. त्यामुळे या दिवसामध्ये जर आपण पारायण केलं, उपासना केला तर आपण सगळी सेवा जर केली तर त्याचे नक्कीच फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे या
सोहळ्यामध्ये दत्त जयंती येईपर्यंत आपण नक्कीच पारायण करायचं आहे. सामूहिक पारायण केलं तर त्याचं अधिकाधिक पटीने आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळत असते आणि दत्तगुरूंची अपार कृपा आपल्याला राहते. तर त्या दिवशी आपल्याला गाईला नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे. तर त्या दिवशी 4 कुत्रे जर मिळाले तर त्यांनाही नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्हाला 1 कुत्रं जरी मिळालं तरी चालतं, कारण ते दत्तगुरूंचे वाहन म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण आणि गाय हे कामधेनू असते, त्याच्यामुळे आपल्याला छान नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या जवळच्या दत्त मंदिर असेल तर तिथे नक्कीच जाऊन तुम्ही आरतीला हजर राहायचं आहे. तिथे पाळणा असतो तर तिथे पाळणा आपल्याला प्रदोषकाळी आपल्याला नक्कीच दर्शन करायचं आहे. पाळणा आपल्याला म्हणायचा आहे. अशी दत्त जयंती नक्की साजरी करायची आहे. आणि तुमच्या जवळच्या जर स्वामीच्या मठात जर गेला असाल तर तुम्ही तिथेही तुम्ही आरती करा आणि तुम्हाला यथाशक्ती जी काही अन्नदान आहे गरजूंना मदत करा. यथाशक्ती जी काही अन्नदान तुम्हाला करायचं आहे तर तिथे नक्कीच करू शकतो. प्रसाद म्हणून तुम्ही वाटप करू शकता. अशा प्रकारे दत्त जयंती आपल्याला साजरा करायची आहे आणि या उपासना नक्कीच करायचा आहे. त्याच्यामुळे दत्तगुरूंची नक्कीच तुमच्यावर कृपा राहणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका.